गो क्रश होताना ते सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे, म्हणजे की त्याची कधीतरी जाण असली पाहिजे आपल्याला की यार ही गोष्ट माझ्यातून निघते तर मला याचा आनंद आहे. बरोबर आहे. नाही, हलकं वाटतं. पण आता सायकोलॉजी मध्ये इगो शब्द थोडा वेगळ्या पद्धतीने वापरला जातो. म्हणजे इगो बॅलन्स करणारी गोष्ट आहे पर्सनॅलिटीला. म्हणजे एक ईड असतो, एक सुपर इगो असतो. ईड म्हणजे तुमची आय थिंक की मला आत्ताच्या आत्ता बर्गर खायचंय, सो मी काहीच विचार नाही करणार, तुमचा नाही करणार, तुझा नाही करणार, प्रोडक्शनचा नाही करणार. मी म्हणेल मला आत्ताच्या आता मागवा. दॅट इज ईड. मला काय कळतंय आता फक्त प्लेजर. सो लहान मुलांमध्ये ते असतं. एक असतो सुपर इगो. सुपर इगो मध्ये कसं असतं की तुम्ही मागवलं तरी ना माझ्यासाठी बर्गर, सो मी म्हणत नाही तुम्ही एवढं मागवलं, कशाला एवढा खर्च करताय, नको नको, मी घरी जाऊन जेवेल, मला कितीही भूक असू दे, मी चक्कर येऊन पडू दे तरी मी ते करेल. आणि इगो काय असतो, तर इगो यामधला बॅलन्स असतो. सो इगो काय करतो, तो लहान मुलालाही सांभाळतो त्याच्यातल्या आणि त्या प्रौढ माणसालाही सांभाळतो. तो काय करतो की ठीक आहे आता तू नाही करू शकतेस, तू आता पॉडकास्टमध्ये कॅमेरा समोर आहेस, तू आता नाही मांडू शकत तुझी ही डिमांड, बरं का, हे तो सांगतो. आणि हे पण करतो की तू आधी तुझं काम संपव, त्याच्यानंतर कर. आणि सुपर इगो जेवढं अति करतो ना, आता जसं मी 2दा कॉफी मागेन तर माझं सुपर इगो म्हणत होतं की अरे तू बावळट आहे काय, पहिल्यांदा भेटते माणसांना, तू 2दा कॉफी कशी मागितली. माझं इगो म्हणाला की ठीक आहे इतकं करू शकतो. सो इगो ते आहे तुमचं की तुम्ही किती करू शकता एखादी गोष्ट. म्हणजे मॉरल प्रिन्सिपल आणि प्लेजर प्रिन्सिपलच्या मध्ये जे रियालिटी प्रिन्सिपल आहे, दॅट इज इगो.